वेलकम स्टुडंट्स. मॅट्रायसेस एक्सरसाइज 4.5 आपण बघायचं आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस कसं करायचं असतं हे आपण पाहिलेलो होतो. त्यातल्या मल्टिप्लिकेशनला खूपच प्रॅक्टिस लागते आणि ॲडिशन सबट्रॅक्शन कोणालाही जमतं. हा जो एक्सरसाइज 4.5 आहे हा ॲडिशन सबट्रॅक्शनशी रिलेटेड एक्सरसाइज आहे, म्हणजे फार सोपा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये काही फारसा अवघड तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तेच टाईप असतात, अगदी बेसिक एक्सरसाइज आहे हा. बघा काय क्वेश्चन आहे बघा. ए इक्वल्स मॅट्रिक्स 2 - 3 5 - 4 -6 1. B equals matrix -1 2 2 2 0 3. C equals matrix 4 3 -1 4 -2 1. पहिला क्वेश्चन आहे, शो दॅट A plus B equals B plus A असं विचारलेलं आहे. आता मी यातले काही प्रॉब्लेम असे थोडे शॉर्ट मध्ये असे दाखवणार बरं का, फार काही डिटेल काय नाही. काय A plus B ही ॲडिशन तुम्हाला पाहिजे. पहिल्यांदा मॅट्रिक्स हे लिहून घ्यायचा 2 - 3 5 - 4 -6 1 प्लस B मॅट्रिक्स -1 2 2 2 0 3. आणि आता यांची ॲडिशन कशी करायची असते बघा. सो A plus B चा आन्सर काय येणार आहे, पहिला एलिमेंट आणि यातला पहिला एलिमेंट ॲडिशन 1 -3 आणि 2 म्हणजे -1 5 + 2 7 -4 + 2 म्हणजे -6 + 0 -6 1 + 3 4. हे झालं A plus B, याला इक्वेशन 1 द्यायचं. मग खाली आपल्याला B plus A लिहायचं आहे. B plus A मग याच्यात B मॅट्रिक्स इथं लिहायचा, B लिहायचा मॅट्रिक्स पहिल्यांदा -1 2 त्याच्यानंतर 2 2 त्याच्यानंतर 0 3 प्लस मॅट्रिक्स A लिहायचा 2 - 3 5 - 4 -6 1. आणि मग यांची ॲडिशन करून काय लिहिलं नसतं B plus A चं, त्या ॲडिशनचा आन्सर लिहायचं. -1 + 2 1 2 -3 -1 2 + 5 7 2 + -4 म्हणजे -2 0 + -6 म्हणजे -6 आणि 3 + 1 म्हणजे 4. हे झालं तुमचं इक्वेशन 2. आता 1 आणि 2 दोन्ही मॅट्रायसेस सेम आहेत का चेक करा. हे बघा 1 1 -1 7 -2 -6 4 सेम आहेत का बघा. मग खाली द्यायचं फ्रॉम 1 and 2 A plus B is equal to B plus A. ठीक आहे. हा आता यामध्ये त्यातला जो सेकंड क्वेश्चन विचारलाय त्यातला सेकंड क्वेश्चन त्यांनी असं विचारलंय की आपल्याला हे नुसतं एक्सप्लेन करणार आहे. A plus B plus C is equal to प्रूव्ह करायचं. A plus ब्रॅकेट मध्ये B plus C हे प्रूव्ह करायचं. मग काय करायचं तर ऐका, पहिल्यांदा हा A plus B मॅट्रिक्स तयार करून घ्यायचा. काय करून घ्यायचं, A plus B कसा करायचा आता जस्ट दाखवलं. हे बघा असा A plus B हा तुम्ही मॅट्रिक्स तयार करून घ्यायचा. तो ऍक्च्युली इथं आहेच आहे तुमच्याकडे बघा. काय वाटलं तर मी डायरेक्ट लिहितो 1 - 1 7 -2 ब्रॅकेट ज्याला केले ते पहिलं करायचं असं त्याचा अर्थ असतो. -6 4 ही ॲडिशन तुम्ही पहिल्यांदा करून घ्यायची. ठीक आहे. हा झाला A plus B. त्यानंतर असं लिहायचं A plus B plus C लिहायचं. म्हणजे पहिल्यांदा हा A plus B मॅट्रिक्स आहे, हा इथला आहे तसा लिहून काढायचा, हा आहे तसा लिहून काढायचा आणि त्यानंतर मॅट्रिक्स C लिहून काढायचा. हे बघा C इथं आहे, A plus B इथं लिहायचा आणि हा C मॅट्रिक्स इथं लिहायचा. दोघांची ॲडिशन करायची नेक्स्ट स्टेप मध्ये आणि त्याला इक्वेशन 1 देऊन ठेवायचं. जे काही आन्सर त्याला इक्वेशन 1 द्यायचं. नंतर B plus C हे ब्रॅकेट तयार करायचं. B plus C जसं आता A plus B केलं तसंच B plus C तयार करायचं. हा आणि A मध्ये ते ब्रॅकेट ऍड करायचं. म्हणजे पहिल्यांदा B plus C तयार करा आणि B plus C म्हणजे हा मॅट्रिक्स B हा मॅट्रिक्स C हे दोघांना ऍड करून घ्या B plus C. आणि त्यात मग A plus काय करायचं, A plus ब्रॅकेट मध्ये B plus C म्हणजे A मॅट्रिक्स इथे लिहून काढायचं. पहिल्यांदा बघा हा A मॅट्रिक्स इथे लिहून काढायचं इथे बघा आणि नंतर त्या B plus C चा आन्सर ऍड करायचा.
त्याला इक्वेशन 2 द्यायचं. दोन्ही बघायला तुम्हाला ते सेम बघायला मिळतात. त्या फ्रॉम 1 and 2 लिहायचे. a plus b plus c is equal to a plus b plus c. साधे ऍडिशन करायचं आहे, तुम्हाला निश्चित जमेल. मी सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि पुढचा क्वेश्चन म्हणजे हा त्यातला तुम्ही स्वतः ट्राय करा. नाउ सेकंड क्वेश्चन. a equals matrix 1 minus 2 5 3, b equals matrix 1 minus 3 4 minus 7. Then find the matrix a minus 2b plus 6i where I is unit matrix of order 2. Unit matrix म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरं, त्याची तुम्हाला त्यांनी व्हॅल्यू विचारली. आता पहिल्यांदा a रिप्लेस करूया. a समजा a मॅट्रिक्स इथं बघा, a रिप्लेस करायचं. 1 minus 2 5 3 minus 2b आहे. minus 2b b मॅट्रिक्स काय बघा, 1 minus 2 5 3 प्लस 6i म्हणजे आयडेंटिटी 1 0 0 1. त्याकरता टाइप्स ऑफ मॅट्रिसेसचा व्हिडिओ सारखा बघा. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस इज इक्वल टू 1 minus 2 ॲज इट इज, 5 3 ॲज इट इज. मायनस साईन तिथल्या तिथंच बरं का. मायनस फक्त 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 न बघा, 2 1 2 2 2 जा -4 2 5 जा 10 2 3 जा 6. प्लस साईन तिथंच जागेवरच 6 ना आत मल्टिप्लाय करायचं. 6 0 0 6. आणि मग आता फायनल आन्सर बघा. 1 minus 2 plus 6 ह्याचा आन्सर घ्यायचा. पहिला सगळ्यात लिहून घ्यायचं. बघा, 1 minus 2 म्हणजे -1 -1 plus 6 म्हणजे 5. -2 minus plus 4 -2 plus 4 किती झालं सांगा. 2 2 plus 0 0. 5 minus 10 म्हणजे -5 -5 plus 0 minus. 3 minus 6 म्हणजे -6 -3 सॉरी. 3 minus 6 म्हणजे -3 -3 plus 6 म्हणजे 3. समजा हे त्याचं फायनल आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा. तुम्हाला ए आणि बी असे दोन मॅट्रिसेस दिले, ते तुम्ही बघून घ्या तिथे काय नंबर्स आहेत ते. आणि पुढे विचारले फाइंड मॅट्रिक्स सी सच दॅट a plus b plus c is a zero matrix. बघा, त्यांनी असं दिले की a plus b plus c is zero matrix किंवा null matrix. तो झिरो नाही, तो o आहे, लक्षात ठेवा. o null matrix. आपल्याला c मॅट्रिक्स पाहिजे ना, म्हणजे हे दोघं ट्रान्सफर झालं पाहिजे. थोडक्यात c इक्वल्स काय असेल, -a -b. म्हणजेच मी इथे लिहितो c इक्वल्स मायनस साइन कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये a plus b. बरं, आता बघा मायनस साइन इथे एक ब्रॅकेट करतोय. आता इथे मॅट्रिक्स a लिहायचं आपल्याला. 1 2 -3 -3 7 -8 0 -6 1 प्लस आता b मॅट्रिक्स लिहायचं आपल्याला. 9 -1 2 -4 2 5 4 0 -3. आता यांची ऍडिशन करायची. बाहेरचं मायनस साइन आधीच. आता या दोघांची ऍडिशन बघा. 1 + 9 10 2 + -1 म्हणजे 1 -3 + 2 म्हणजे -1 -3 -4 -7 7 + 2 9 -8 + 5 -3 0 + 4 4 -6 + 0 -6 1 -3 म्हणजे -2. आता हे मायनस साइन आहे ना, हे आत म्हणजे ऍक्च्युली -1 असतात. हे त्यांना सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे c इक्वल्स फायनल आन्सर फक्त साइन चेंज. -10 -1 + 1 7 -9 3 -4 6 2 हे तुमचं फायनल आन्सर आहे. हा तो मॅट्रिक्स सी. फोर्थ क्वेश्चन बघा. ABC 3 मॅट्रिसेस तुम्हाला दिलेले आहेत. फाइंड मॅट्रिक्स X. बघा, हा X मॅट्रिक्स. फाइंड मॅट्रिक्स X सच दॅट 3a - 4b + 5x = c असं तुम्हाला रिलेशन दिले आणि मॅट्रिक्स X तुम्हाला शोधायचं आहे.
जो मॅट्रिक्स तुम्हाला शोधायचा आहे ना तो LHS मध्ये आहे तसे ठेवा. 5x ला आहे तसे ठेवा. 5x ऍक्च्युअली तो कॅपिटल एक्स आहे, सॉरी 5x. बाकी सगळं ट्रान्सफर सी ॲज इट इज. हे -4b आहेत ना ते +4b झाले आणि हे 3 येते -3 येते. ठीक आहे. 5x आहे तसे होते. तर पहिल्यांदा c रिप्लेस करून घ्या. c बघा 2 4 -1 -4 त्याच्यानंतर -3 6. ठीक आहे. +4 इंटू ब्रॅकेट b रिप्लेस करा. -1 -2 4 2 आणि 1 5. त्याच्यानंतर -3a रिप्लेस करा. 1 -2 3 -5 -6 0. आता हे सगळं सिम्प्लिफाय करायचं. त्याआधी पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 4 -1 -4 -3 6. प्लस साइन आहे तिथे ठेवायचं, फक्त 4 न मल्टिप्लाय. -4 -8 16 8 आणि 4 5 4 20. सगळ्यांना 4 न मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक एलिमेंटला मायनस साइन तिथंच ठेवायचं. 3 न मल्टिप्लाय, -3 न नाही, नुसत्या 3 न. बरं का, मायनस साइन तिथंच ठेवायचं. 3 1 3 -6 3 3 9 3 5 15 3 6 -18 आणि 3 into 0 म्हणजे 0. आता हे मात्र काळजीपूर्वक बरं का, लक्ष द्या. 2 + -4 म्हणजे -2. डोक्यात -2 येतो. -2 -3 म्हणजे -5. 4 + -8 म्हणजे -4. -4 +6 -4 +6 म्हणजे 2. -1 + 16 म्हणजे 15. 15 - 9 15 मधून 9 मायनस केले 7 राहिले. त्यानंतर -4 + 8 म्हणजे 4. 4 -15 4 + 15 19 झाले. -3 + 4 1 1 -18 म्हणजे 19. 6 + 20 म्हणजे 26. 26 - 0 म्हणजे 26. हे कोणाचा आन्सर आहे सांगा? 5x आन्सर आहे. मग x जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा 5 ट्रान्सफर करायचा. 1/5 मॅट्रिक्स -5 2 7 19 19 26. हे आहे तसं ठेवलं तरी चालतं किंवा 1/5 ना आत मल्टिप्लाय केलं तरी चालतं. आहे तसं ठेवलं तरी चालतं. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, मी मल्टिप्लाय करून दाखवतो. फक्त यातला एक एलिमेंट आपल्याला लिहायला चुकलं. त्यावर -1 + 8 नाही -1 + 16 इथला एलिमेंट -1 + 16 15 आणि 15 मधनं 9 गेले. 15 मधनं 9 गेल्यावर किती राहिलं पाहिजे सांगा? 9 आणि 6 इथं 6 राहिलं पाहिजे. मी बहुतेक 16 मधनं 9 मायनस केले कदाचित. ठीक आहे. आता याने समजा 1/5 ने आत मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं ते इथे लिहून दाखवतो. 1/5 × -5 -1 आणि 5 कॅन्सल. बाकी सगळ्यांकडे 2/5 त्याला मल्टिप्लाय केलं. 6/5 19/5 त्यानंतर परत 19/5 आणि हे 26/5. हे पण बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. फक्त इथे मी बहुतेक 16 मधून 9 मायनस केले. -1 राहिला चुकून माझ्याकडनं. तेवढं करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स फॉर x and y. आता तुम्हाला x आणि y दोन मॅट्रिसेस तुम्हाला मिळवायचे. सायमल्टेनियस साठी 3x - 5 हा मॅट्रिक्स दिलाय आणि x - 3y असा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला. आणि जसं आपण 9वी 10वीत सायमल्टेनियस इक्वेशन सोडून त्याप्रमाणे तुम्हाला सोडवायचं. समजा तुम्हाला आता x कॅन्सल करायचे का y कॅन्सल करायचे ते पहिले तुम्ही ठरवा. समजा आपल्याला x कॅन्सल करायचे असतील तर सेकंड इक्वेशन आपल्याला सेकंड इथं बघा 3x 3 ऍडजस्ट व्हायला पाहिजे. सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा आणि त्या दोघांना सबट्रॅक्ट करू. तसं आता मेन्शन करू. मी जरा या बाजूला लिहितो. इथं खाली मला कॅल्क्युलेशन दाखवलं. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 3 and subtracting it from 1. मग इक्वेशन 1 आहे तसं लिहूया आपण. 3x - y = 1 - 1 - 1 1.
हे तुमचं इथं. आता ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं या सगळ्याला, नीट लक्ष द्या. ह्याला मल्टिप्लाय केलं 3x आले मायनस हे 9y झाले इज इक्वल टू ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा 0 -3 0 -3 आणि या दोघांना आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्ट करताना काय होतं समजले साइन चेंज आणि याचं हा मॅट्रिक्स पॉझिटिव्ह आहे ते साइन चेंज मायनस होणार 3x कॅन्सल झाले प्लस 9y मायनस y म्हणजे 8y झाले 8y. आता यातून हा मॅट्रिक्स तुम्हाला काय करायचं आहे मायनस करायचं आहे बघा 1 - 0 पहिल्यातनं पहिला मायनस करायचा 1 -1 -3 म्हणजे +3 हे जमलं पाहिजे बरं का -1 मायनस +3 म्हणजे 2 -1 -0 म्हणजे -1 1 -3 म्हणजेच 1 + 3 4 ट्रान्सफर करा y इक्वल्स 1/8 इंटू ब्रॅकेट 1 2 -1 4 असंच ठेवलं तरी चालतं. हे मागं जसं राखून जसं ट्रान्सफर केले आतमध्ये तरी चालतं. म्हणजे 1/8 2/8 -1/8 आणि 4/8. आता पुन्हा या 2/8 ला आपण 1/4 लिहू शकतो, ह्याला 1/2 लिहू शकतो. हे तुमचं तुम्ही लिहून घ्या. हा तुम्हाला y मॅट्रिक्स मिळाला. आता आपल्याला काय पाहिजे x मॅट्रिक्स पाहिजे. हे बघा y हा हे आणि एकच आहे तर हा मॅट्रिक्स मी आता इथे रिप्लेस करणार आहे. बरं फ्रॉम 1 म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 हा काय आहे सांगा 3x - y इज इक्वल टू तो मॅट्रिक्स काय दिलाय तुम्हाला 1 -1 -1 1. आपण हा y ट्रान्सफर केला म्हणजे 3x इज इक्वल टू 1 - 1 -1 1 प्लस तुमचा y मॅट्रिक्स इज इक्वल टू 1 - 1 -1 1 प्लस काय सांगा y मॅट्रिक्स तुमचा y हे बघा 1/8 2/8 -1/8 4/8 1 + 1/8 रफर करा त्याचा आन्सर येतो 9/8. 1 + 1/8 करून बघा तुम्ही 1 + 1/8 -1 + 2/8 -1 + 2/8 त्याचा आन्सर येईल -6/8. -1 + म्हणजे मायनस -1 - 1/8 म्हणजे -9/8 आणि 1 + 4/8 12/8. हा 3x मॅट्रिक्स आहे. किती आहे सांगा 3x. ट्रान्सफर केल्यानंतर x इक्वल्स 1/3 मॅट्रिक्स 9/8 -6/8 -9/8 आणि 12/8. आता मी त्या 1/3 ना आत मल्टिप्लाय करणार आहे. ह्याला 1/3 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला जरा जमत नाही ना तुम्ही असं करायचं बघा 1/3 इंटू 9/8 असं बाजूला करायचं 1/3 इंटू 9/8 म्हणजे आन्सर आलं 3/8. याचं आन्सर आलं -2/8. याचं आन्सर आलं -3/8 आणि याचं आन्सर आलं 4/8. पुन्हा लास्ट स्टेप मध्ये हे दोघं आहे तसं ठेवा. ह्याला मात्र -1/4 करा, ह्याला मात्र 1/2 करा आणि याप्रमाणे x आणि y हा तुमचा मॅट्रिक्स x आहे आणि हा तुमचा मॅट्रिक्स y आहे. तुम्हाला सॉल्व फॉर x आणि y असं विचारलेलं होतं. ठीक आहे. आता याला सिमिलर क्वेश्चन नंबर 6 आहे. फक्त इथं ऑर्डर 2/2 आहे, त्याच्याऐवजी ऑर्डर 2/3 आहे. एवढाच फक्त फरक आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 6 तुम्ही स्वतः करायचा. नाव क्वेश्चन नंबर 7. तुम्हाला सिम्प्लिफाय म्हणून हे दोन मॅट्रिसेस दिलेत ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. बाजूला कॉस थिटा आणि साइन थिटाचं मल्टिप्लिकेशन आहे. पहिल्यांदा कॉस थिटा आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. कॉस ना आत मल्टिप्लाय करा. कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा. साइन इंटू कॉस म्हणजे साइन कॉस असंच लिहायचं. साइन इंटू कॉस म्हणजे मायनस साइन थिटा कॉस थिटा आणि कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन न मल्टिप्लाय करा साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा हे इथं साइन थिटा
साइन इंटू कॉस म्हणजे साइन कॉस, साइन इंटू साइन म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. आता या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1, साइन कॉस पॉझिटिव्ह साइन कॉस निगेटिव्ह 0, साइन कॉस निगेटिव्ह साइन कॉस पॉझिटिव्ह 0, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. झालं, फायनल आन्सर एवढं. आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, क्वेश्चन नंबर 8. ए आणि बी दोन मॅट्रिक्सेस दिले तुम्हाला. I इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ -1 म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे. फाइंड a प्लस बी a मायनस बी असं विचारले. शो दॅट a प्लस बी सिंग्युलर मॅट्रिक्स आणि a मायनस इज a मायनस बी सिंग्युलर, जस्टिफाय युअर आन्सर असं त्याने विचारलं. की a प्लस बी सिंग्युलर आहे त्याने शो दॅटच म्हणले आणि a मायनस बी सिंग्युलर आहे का असं तुम्हाला त्यांनी विचारलं. की a मायनस बी हा सिंग्युलर आहे का असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं. बघूया आपण. तर पहिल्यांदा a प्लस बी ची ऍडिशन बघूया आपण. तर मॅट्रिक्स A I 2I -3 2 प्लस B मॅट्रिक्स बघा 2I I 2 -3. therefore A plus B equals I plus 2I 3I 2I plus I 3I -3 plus 2 म्हणजे -1 2 minus 3 म्हणजे मायनस. हा झाला A प्लस बी. आता असंच फक्त मी याच्यातच दाखवतो पण असं करू नये, सेपरेट तुम्ही करा. A मायनस बी इथंच करून दाखवतो, फक्त काही नाही इथं नंतर साइन मायनस येणार, ह्याच्यासारखं सेट खाली मांडायचं आणि A मायनस बी आपल्याला तयार करायचं. मी आता इथे डायरेक्ट A मायनस बी देतो पण तुम्ही असं मायनस करून दाखवायचं. बरं, I मायनस 2I मायनस I 2I मायनस I -3 -2 म्हणजे -5 2 मायनस मायनस प्लस 3 म्हणजे 5. हे झाले A प्लस बी A मायनस बी. हा तुमचा पहिला क्वेश्चन झाला. आता A प्लस बी सिंग्युलर आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. डिटर्मिनंट ऑफ A प्लस बी असं दाखवायचं. डिटर्मिनंटसाठी असं मॉड्युलस साइन दाखवायचं. हे पण डिटर्मिनंट मध्ये घ्यायचं. 3I -1 -3I मायनस परत -3I म्हणजे +3I. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजेच A प्लस बी इज सिंग्युलर. A प्लस बी इज सिंग्युलर. आणि यासाठी तुम्ही टाइप्स ऑफ मॅट्रिसेस किंवा बेसिक टर्म्स इन मॅट्रिसेस आहेत ना, ते फार वेळा तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सिंग्युलर नॉन सिंग्युलरचा अर्थ कळेल. आता आपण ह्याचा डिटर्मिनंट A मायनस बी विचारले, इज A मायनस बी सिंग्युलर असं विचारले त्यांनी. डिटर्मिनंट ऑफ A मायनस बी -I -5 5 into -I -5I -5 into I -5I म्हणजे प्लस झाले. पुन्हा याची पण व्हॅल्यू 0 आली. therefore A minus B is also singular matrix. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली की तो काय असतो? सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, नाव क्वेश्चन नंबर 9 बघा. तुम्हाला एक असं रिलेशन दिले, फाइंड x and y दिले. हा मॅट्रिक्स प्लस हा मॅट्रिक्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स असं एक रिलेशन दिले आणि फाइंड x आणि y असं विचारले. सोपा क्वेश्चन आहे बघा. तर आपण या दोघांची ऍडिशन करून घेऊया. 2x प्लस y प्लस मायनस 1 म्हणजे थोडक्यात 2x प्लस y मायनस 1 -1 प्लस 6 म्हणजे 5 1 प्लस 4 म्हणजे 5 3 प्लस 3 म्हणजे 6 4y प्लस 0 म्हणजे 4y 4 प्लस 3 म्हणजे 7. ठीक आहे. दिस मॅट्रिक्स इज इक्वल टू तुम्हाला काय दिले इकडे 3 5 5 6 18 4 असं दिलेलं आहे. मला काहीतरी शंका आहे बघा या प्रॉब्लेम मध्ये. कारण ह्याला निश्चित करेक्शन असं किंवा मी लिहिताना काही चुकले का बघूया. हे 6 6 बरोबर आहे, 4y 0 बरोबर आहे. हा शेवटी इथं 5 च्या खाली इथं 7 आहे. मी लिहिताना चुकले, इथं 7 आहे बरोबर. आता काय अडचण नाही कारण ते सेम यायला पाहिजे ना, मॅच व्हायला पाहिजे ना.
ठीक आहे, हा नंबर 7 आहे तसा लिहिला. ओके, हे दोन मॅट्रिसेस इक्वल आहेत. 5 5 5 5 सेम आहे, 6 6 सेम आहे, 7 7 सेम आहे. फक्त व्हेरिएबलची इथे तेवढा फरक आहे. मग ह्याला कम्पेअर करताना असं लिहायचं, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. हा चला, हा एलिमेंट इज इक्वल टू काय सांगा, 18 आहे. 4y इज इक्वल टू 18, म्हणजे y चा आन्सर आलं 18/4. 2 9 जा 18, 2 2 जा 4, म्हणजे y मिळाला तुम्हाला. आता हे आणि हे इक्वेट करायचं आपल्याला. सांगा 2x + y - 1 इज इक्वल टू किती आहे सांगा, 3. हे ट्रान्सफर केले 2x प्लस त्याच्यात y रिप्लेस करून टाकूया आपण. 9/2 -1 इज इक्वल टू 3. -1 पलीकडे गेले 4 झाले. 2x इज इक्वल टू 3 + 1 आणि इकडे -9/2, म्हणजे 2x इज इक्वल टू 4 - 9/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 8 मधून 9 गेले -1/2. 2 ने डिवाइड केल्यानंतर x इक्वल्स -1/4, म्हणजे दोन आन्सर आले x. Therefore final answer x equals -1/4 and y equals 9/2. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, x -1/4 आणि y 2. आता ह्याच्यातच मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन लगेच सांगतो, नुसता एक्सप्लेन करतो. बघा 10th क्वेश्चन आहे, तुम्ही वाचा. 10th क्वेश्चन, इफ एक मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला, इक्वल सेकंड मॅट्रिक्स दिलाय, फाइंड ABCD असं तुम्हाला विचारलंय. पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे तसं रिलेशन लिहून घ्यायचं. हे बघा, हा मॅट्रिक्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये लक्ष द्या. मग खाली ही लाईन द्यायची, बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस EQUA LITY असं पाहिजे. बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस EQUA LITY. हा बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. हे बघा, त्यातला पहिला एलिमेंटला इक्वेट करा. बघा टेक्स्टबुक मध्ये 2a + b इज इक्वल टू 2, त्याला इक्वेशन 1 आहे. ठीक आहे, त्याचा शेजारचा एलिमेंट 3a - b इज इक्वल टू 3, त्याला इक्वेशन 2 द्या. ठीक आहे, आता तिसरा एलिमेंट खाली बघा, c + 2d इज इक्वल टू 4, त्याला इक्वेशन 3 द्या. आणि 5c - d इज इक्वल टू -1, ह्याला इक्वेशन 4 आहे. असे 4 इक्वेशन मिळतील. आणि तुम्ही 10वी मध्ये असताना सायमल्टेनियस इक्वेशन कसे सोडवायचे शिकलाय. हे दोन सायमल्टेनियस सोडवा, a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. हे दोन सायमल्टेनियस सोडवा, c आणि d च्या व्हॅल्यूज मिळतील. आणि हे पुढे तुम्ही कंटिन्यू करा. फक्त हे सायमल्टेनियस सोडवायचं काम आहे तुमचं. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, सॉल्विंग 1 and 2 सायमल्टेनियसली वी गेट, रफ करायचं आणि आन्सर लिहायचं, किंवा सोडवून दाखवलं तरी चालतं. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून घ्या.